समाचार अब तक, सत्य का साहस। उद्या 16 मार्च 2024 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे। लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर 1-2 महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकाही होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील काही आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। अशातच उमरेड विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी 14 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। त्यांच्या या भेटीनंतर राजू पारवे हे सुद्धा पक्षांतर करतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले। दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 11 आमदार घर वापसी करतील अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। लाल के हसीम सपने हैं, कुछ दिन और आएंगे। खरं तर अजूनही ते लोक उद्धव ठाकरेकडील जे त्यांच्या पक्षाचे आता लोक जे आहेत ते अजूनही स्वप्नातच आहे, अजूनही झोपेतच आहे। त्यांना झोपेत स्वप्न दिसतात आहे आणि दिवसानी स्वप्न दिसतात आहे। त्यामुळं कोणी वापस जाणार नाही आहे। एकनाथजी उत्कृष्टपणे सरकार चालवतो आहे आणि त्यामुळं एवढा चांगला सरकारमधला कुठलाही आमदार वापस जाण्याची शक्यताच नाही। मला वाटतं राजू पारवे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डीपीसीचे काही त्यांचे प्रस्ताव आहे, काही मायनिंग फंडचे प्रस्ताव आहेत। त्या प्रस्तावासंबंधी काल राजू पारवे यांनी मलाही फोन केला होता आणि माननीय देवेंद्रजींना भेटलाय पालकमंत्री म्हणून। मला वाटतं त्याचा राजकीय अर्थ काढून